तत्पूर्वी या विभागातील असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री अतुलजी पाटील सर यांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचं. आपला सुद्धा मी पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय आदरणीय अतुलजी पाटील सर, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर विनंती असेल की मुख्य अतिथी कक्षामध्ये आपला सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल अतुलजी पाटील सर, या विभागातील या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री अतुलजी पाटील सर, विनंती असेल मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. थँक्यू सर. यावेळेस आपण मॅच बघतोय. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना मर्याई लेबी विरुद्ध युवराज 11. एक जबरदस्त बिग बॅटल. दोन्ही टीमच्या माध्यमातून आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी यावेळेस जीवाचं रान मैदानाच्या आतमध्ये करताना बघायला मिळत आहेत. कैलासवासी सचिन कमळाकर पाटील पुरस्कृत पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या माध्यमातून शब्दसुमनाने स्वागत. दोन मेन अंपायर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. अजित सिंह सर देखील आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत. ओहो, यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला वाटलं एक अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाईल, दिशा बदलेल चेंडू, मात्र यावेळेस सरळ यष्टांवरती डावी यष्टी यावेळेस उडवून दिली आणि त्रिफळाचीत फलंदाज निराश, नाखुश, मायूस होऊन डगआउट्स मध्ये परततील. ना लाखों में देखा ना हजारों में देखा, ना लाखों में देखा ना हजारों में देखा. गम देने वाले हैं हजारों में पर खुशी देने वालों में हमने अतुल जी पाटिल साहब को देखा. अतुल जी पाटिल साहब आज यहाँ पर आए पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 इस प्रतियोगिता के द्वारा. आपका तहे दिल से वेलकम है, स्वागत है, सुस्वागतम. मॅन ऑफ द मॅचचं नाव काय? मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत मिस्टर अमोल. मी त्यांना देखील विनंती करेन की त्यांनी देखील समालोचन कक्षाकडे यायचं आहे. हॅलो, बॅट्समनचं नाव काय? कामत. तेजस कामत बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी हाताचा फलंदाज आता गार्ड्स घेतोय पंजांकडून. मर्याई लेबी विरुद्ध युवराज 11. एक जबरदस्त बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. टाइम सेट केलेला आहे. नक्कीच सर, येस, 20 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं, निर्धारित षटकं संपवायची आहेत. यावेळेस अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न जरूर. येस, इनर एज लागते बॅटची. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. 2 धावा, 1 गडी बाद, 2 धावा अशा धावा बघायला मिळत आहेत आपल्याला. सुरुवात थोडीशी संथ गतीने झाली, पडझड जरूर बघायला मिळाली. फलंदाजाला वाटलं की चेंडू अवांतर धावासाठी निघून जाईल, मात्र तो यष्टांवरती आदळला. ही ताकद आहे या गोलंदाजाची. ओहो, यावेळेस शॉर्ट ऑन लाईनचा चेंडू, चांगला पूल बघायला मिळाला, मात्र पुन्हा एकदा डिक्लर झोन मध्ये जातोय. 1 धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाईल. युवराज 11 टीम्सने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी अद्याप चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चांगली टप्प्यावरती गोलंदाजी बघायला मिळते. ओहो, यावेळेस डिसिजन येईल अंपायर्सच्या माध्यमातून. नो बॉल, इट इज येस हाईट. पहिला बिमर आपल्याकडे बघायला मिळतो. तो इसीलिए तो कहा जाता है तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उघडा डोले पहानीट, चेंडू आहे फ्री हिट. नो प्लस वन. येस सर. हो, याही वेळेस तेज तरार चेंडू जरूर होता. ओहो, थांबवलं गेलंय. निर्धाव चेंडू फेक, डॉट डिलिव्हरीज येते. पहिल्याच षटकामध्ये एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज
किशोर त्यांच्याकडे ताकद आहे. किशोर नाईक एक जबरदस्त मोठं नाव, अलिबाग प्रीमियर लीग चे हिरो. RPL असू दे, APL असू दे, चांगले कारकीर्द साबित होतात आणि त्यांच्या नावाचा डंका जरूर आपल्याला बघायला मिळतो. काफी जबरदस्त ऑलराउंडर प्लेयरों में से एक जिनके नाम से नवाजा गया है मिस्टर किशोर नाइक को. यस, अगर हैरी सर अगर देखा जाए ना और की स्कोर जहां पहुंचा है स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 6 रन स्कोर कार्ड पर जरूर किशोर नाइक एक शानदार गेंदबाजी का एनालिसिस उनके माध्यम से हमने अक्सर देखा है. फिर वो PNP चषक हो, दमदार आमदार प्रीमियर लीग हो, अलीबाग प्रीमियर लीग हो, रायगढ़ प्रीमियर लीग हो, अलीबाग की गेंदबाजी का डंका जिसके टैलेंट को लेकर आती नहीं किसी को शंका, ऐसे गेंदबाज है किशोर नाइक. शानदार गेंदबाजी. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 6 रन. यावेळेस दुसरं षटक प्रगती पथावर सुरू आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आलेत. मिस्टर प्रीतम पाटील 08 नंबरची जर्सी. विनय आणि तेजसची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ताकदीचा फटका जरूर आहे, मात्र एलिमिनेशन यावेळेस बघायला मिळत नाही. कनेक्शन त्या पद्धतीचं झालं नाही आणि त्यामुळे झालं असं की जास्त वेळ हवेत राहिला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाला नामी संधी होती अनुमान लावण्याची. त्याने सटीक अनुमान लावलेत आणि त्याच्या हातामध्ये यावेळेस झेल बाद होऊन फलंदाज बाद. जाए ना तो जिस तरह से महाभारत में चक्रव्यूह में फांस लिया था अभिमन्यु को, उसी तरह से यहाँ पर विनय जैसे बैटर को वापसी का रास्ता दिखलाते हुए पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज युवराज 11 टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुजाफा क्यों लिया, क्योंकि कम से कम टारगेट उन्हें यहाँ पर रखना है और वही जिम्मेदारी गेंदबाजी करते हुए गेंदबाज हम देख रहे हैं. त्याच अनुषंगाने चांगले क्षेत्ररक्षण, आपली चांगली फिल्डिंग सजवली. फलंदाजांना पूर्णपणे अंकुश ठेवलंय. त्यांच्या फलंदाजीवरती मोठे स्ट्रोक्स खेळण्यासाठी संधी दिली जात नाहीये आणि वारंवार फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये यश येते आणि त्याचाच किता यावेळेस गोलंदाज गिरवताना आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. थोडासा खाली राहिला चेंडू. यावेळेस फलंदाजा क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब विकेट कीपर्स पासून घोषित क्षेत्रामध्ये जातोय आणि अजून एक धाव अर्जित केली जाते ऑन दी स्कोर बोर्ड वरती. 2 गडी बाद. ज्यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. 7 धावा, 2 विकेट, 1.2 षटकं टाकून झालीत. येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. याही वेळेस थोडासा फलंदाजापासून अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि टप्पा घेतल्यानंतर चेंडू दिशा बदलतो, कांटा बदलतो आणि ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू यावेळेस अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. अजून एक धाव अर्जित केली जाते वाईडच्या स्वरूपामध्ये. इट इज कॉल वाईड. 8 धावा. यावेळेस लॉ फुल टॉस जरूर होता, त्याचा फायदा यावेळेस लुब्ध उठवता आला नाहीये फलंदाजाला. इनर एजला खाली राहिला चेंडू ओलांडतो, कार्पेट खेळला गेलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा 1 धाव अर्जित केली जाते. म्हणजे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा स्कोरबोर्ड हलता ठेवण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलंय. आता पुन्हा एकदा आलाय डावखुऱ्या हाताचा फलंदाज. काय करेल तो, कारण धाव संख्या कमी आहे. यावेळेस तो रिस्क घेईल, स्वतःला बचावात्मक खेळ करेल की रिस्क घेणार आहे, बघूया काय होतंय. कारण धाव संख्या आपल्याकडे कमी आहे. 2 फलंदाज देखील आपल्याला आपले डगआउट्स मध्ये परतलेत. थोडीशी दबावात्मक परिस्थिती झाली आणि या दबावात्मक परिस्थितीतून जर बाहेर काढायचं असेल तर आपल्यातला आत्मविश्वास आता मात्र दाखवावा लागेल. ओहो, याही वेळेस डिसिजन पेंडिंग. नक्कीच इट्स कॉल वाईड. परंतु एकदा उजव्या स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू मर्यादा रेषेपेक्षाही बाहेर आणि त्यामुळे वाईडचा इशारा येतोय. 10 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. 1.3 षटकं हाताळली गेली. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं षटक मात्र लांबतंय जरूर. ओहो, खाली राहिला चेंडू. थोडासा अगदी डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि याही वेळेस जर्सी नंबर 29
मिस्टर किशोर नाईक यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. 30 सर्कलची पाबंदी संपली आहे, त्याच्यामुळे 5 क्षेत्ररक्षक आपल्याला अगदी सीमारेषेच्या जवळ मोठे स्ट्रोक्स अडवण्यासाठी बघायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू सज्ज होत आहेत गोलंदाज. थोडासा शांत वातावरण सुरू आहे, हर्ष उल्हासित वातावरण थोडंसं वाढत नाही, थोडीशी पडझड जरूर बघायला मिळत आहे. मात्र इथून पुढे अजूनही ओहो यावेळेस छलांग मारत झेल टिपण्याचा कुलदीप यांचा प्रयत्न जरूर होता, हाताला स्पर्शून पाठीमागे चेंडू निघून गेलाय. आणि जोपर्यंत चेंडू कॅरी होईल, थ्रो होईल, तोपर्यंत 2 धावा याही वेळेस अर्जित केल्या जातात. 14 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस ताकदीचा स्ट्रोक, संधी नाही क्षेत्ररक्षकाला, मोठी चेस जरूर बघायला मिळते आणि त्यांच्या समोरून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. हा आहे थरार पांडवादेवी प्रीमियर लीगचा सीझन 3. दोन षटकांच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 2 विकेट, 17 धावा बघायला मिळत आहेत. ज्या गोलंदाजांनी पहिलं षटक हाताळलं होतं तेच गोलंदाज पुन्हा एकदा मिस्टर किशोर नाईक गोलंदाजी मार्क वरती आलेत. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल दुसरं सांघिक तिसरं षटक. यावेळेस 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हैरी सर, अगर देखा जाए ना तो पीएनपी चषक 2024 में यही गेंदबाज थे किशोर जी नाइक, जिन्हें बेस्ट बॉलर का खिताब 2 व्हीलर बाइक प्राप्त हुई थी. और इस बार देखिए ऑन द ड्राइव खेल दिया, लॉन्ग ऑन में फील्डर है, फील्ड करेंगे, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है. अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए. जबकि यह तीसरा और जारी है संघर्ष का यह मैदान. पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार. जो जीतेगा वो सुपर 8 में प्रवेश करेगा, उसके लिए होती हुआ ये संघर्ष. 18 धावा यावेळेस स्कोरवरती लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगती पथावर सुरू आहे. किशोर नाईक खूप चांगल्या रीतीने, खूप चांगल्या गतीवर गोलंदाजी करतायत. ओहो यावेळेस लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला अर्जित केली जाईल, यावेळेस मिळते. स्कोरबोर्ड हातात ठेवण्यामध्ये यश येत आहे. 19 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू टाकून झालेत. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र धाव गतीवरती पूर्णपणे अंकुश लावले गेले. मोठे स्ट्रोक्स खेळण्याची संधी दिली जात नाहीये आणि त्यामुळे जिथे सिंगल धाव मिळेल तिथे घेण्याचा फलंदाजांचा प्रयत्न आहे. याही वेळेस उपरी हिस्सा जरूर बॅटचा लागतो. पाठीमागे घोषी क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. परंतु एकदा 1 धाव अर्जित केली जाईल ऑन दी स्कोरबोर्ड. 2.3 षटका हाताळून झालीत. मात्र वारंवार चांगले मोठे स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आहे. मात्र त्या ठिकाणी त्यांना यश येत नाहीये. जरूरी सेकंड के साथ स्कोर जा पहुंचा है नेहा पटेल, भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए. किशोर नाइक की अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के काफी डीप डालने का प्रयास. ऑफिशियल अंपायर ने अपने बाजुए खोलते हुए कहा कि ये खराब गेंद है, जाना था वाशी, पहुंच गए काशी. और 1 रन की काशी एक्स्ट्रा में करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 21 रन स्कोर कार्ड पर. शानदार शुरुआत करते हुए अभी यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर मरियाई लेबी के बैटर. इस बार हवा में खेलने की कोशिश, ऑन ड्राइव, फील्डर है, ऑन साइड में फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर कार्ड पर. हैरी सर, क्या कहना चाहोगे? अगर इस तरह की रणनीति होगी, क्या टारगेट अचीव किया जाएगा, क्या टारगेट सेट किया जाएगा मरी लेबी टीम की जानिब से? जर फलंदाजांना अशा पद्धतीने बांधून ठेवलं तर 5 षटकामध्ये 45च्या आसपास स्कोर जाऊ शकतो. मात्र फलंदाजाने हात खोलले तर हा स्कोर 45च्या पासून अजून 10 धावा आपण एक्स्ट्रा घेऊयात. 55 इनफ असं वाटतं मला, कारण त्या पद्धतीची गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने केलं जात आहे. फलंदाजांना मोठे स्ट्रोक्स खेळण्यासाठी संधी दिली जात नाही. त्यामुळे मला तरी वाटतं की हा थोडासा खेळ या ठिकाणी गोलंदाजांनी थांबवलाय.
पर इस बार देखिए अच्छा स्ट्रोक लगा दिया है, बल्लेबाजी में वजन है, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन। काफी देर के बाद किशोर नाइक के ऊपर किया हुआ प्रतिकार, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, पीपीएल षटकार। उनतीस धावा 29 स्कोर कार्ड पर लगते हुए आखिरी गेंद पर क्या शानदार छक्का लगाया। मेरे अल्फाज से जरूर मैं कहना चाह रहा था, पर आखिरी गेंद पर शानदार बल्लेबाजी करते हुए मरियाई लेबी टीम के बैटर ने शानदार छक्का लगाकर टीम का स्कोर खड़ा किया। 29 रन, चौथा और प्रगति पर है। जर्सी नंबर 7 परिधान किए हुए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज हम देख रहे विनोद आते हुए। इसके यानंतर होणारा सामना श्रेयांश 11 विरुद्ध आरो 11 धामनपाडा। दोन्ही संघाच्या संघनायक टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। या इनिंग नंतर त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कर्णधार आणि संघ मालक उपस्थित असतील। श्रेयांश 11 विरुद्ध आरो 11 धामनपाडा। इस बार देखिए पहली गेंद के ऊपर आड़े बल्ले से खेल दिया है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार शानदार छक्के की शुरुआत करते हुए इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 35 रन 35। पहली गेंद के ऊपर अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। ओहो, फिर से एक बार बैक टू बैक 2 गेंदों पर 2 छक्के। आता माझी सटकली। जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता। अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता। पर इस बार लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए स्कोर जा पहुंचे 41 रन। पर इस बार कुछ अलग करने का प्रयास, दबाव क्रिएट करते हुए बल्लेबाज गेंदबाज के ऊपर इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 42 रन। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ 42 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश। बैक टू द बॉलर, शानदार कैच लपकते हुए। एक तुम्हारी तो एक हमारी, 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। लावले होते ते फोल ठरवलेत। बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅट्समधनं आले। तो फलंदाज यावेळेस डगआउट्स मध्ये परतलाय। आता राकेश आलेत नवीन फलंदाज। यावेळेस वाईट +1 येस 2 धावा घेतल्या जातील।
या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे सरकते. 44 धावा. मिस्टर विनोद गोलंदाजी मार्क वरती आहेत. ओहो, याही वेळेस रडार मध्ये चेंडू अगदी इर्दगिर्द फलंदाजाच्या समोर आणि सरळ षटकार. बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई. मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई. इस बार देखिए फिर से एक बार बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेल दिया. फील्डर है, एक हाथ में गेंद को रोकने का प्रयास 100% अपने टीम के लिए देते हुए. कमाल की बल्लेबाजी, कमाल की फील्डिंग, 100% हैरी सर. इस मैच में संघर्ष जारी है. बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता. षटकाची सांगता जरूर होते, मात्र राकेशच्या या धडाकेबाज परफॉर्मन्ससाठी खुशाल थले सर यांच्या माध्यमातून प्रति षटक 200 रुपयाचे कॅश प्राइज. षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर होते लागल्यात त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर ऑन दी स्कोर वरती लागल्यात त्या 52 धावा. और की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 52 रन्स और टाइम परफेक्ट हुआ है सर. धन्यवाद गेंदबाजी करने वाली टीम का मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा. पांडवा देवी प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार. आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन और स्लोगोर डीत और स्पेशलिस्ट हणामारी का षटक लेकर आते हुए गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे. गेंदबाज प्रणय आते हुए. इस बार फुल टॉल गेंद, फुल टॉल वसूल. इस बार गेंद बैकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा के पार. सासू मेली खोकून षटकार मारलाय, ठोकून गेंद सीमा पार. षटकार. पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर बल्लेबाज ने अपने इरादे स्पष्ट किए. इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 58 रन. स्कोर कार्ड पर 58. सम्मान्य सुमित जी कोटेकर साहब, इनकी जानिब से राकेश के लिए हर छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज यहां पर आता हुआ. पहली फुटवर्क का इस्तेमाल किया था बैटर. कहां से देंगे अंपायर? वेस्ट साइड का नो बॉल. जरूर यहां पर पहले ही मन बना लिया था, आगे आकर खेलने का प्रयास किया था. राकेशच्या षटकाराचं कॅश प्राइज खुशाल सरांच्या माध्यमातून जीपे केलेलं आहे. इट्स कॉल वाईट आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव. अशा 2 धावा अर्जित केल्या जातील. टोटल स्कोर वाईट +1 61 ना. 61 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. राकेश ज्यांच्या बॅट्समधनं जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल, नो प्लस डिक्लेअर झोन. येस, 2 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जातील ऑन दी स्कोरबोर्ड. 63 धावा ऑन दी स्कोरबोर्ड बघायला मिळत आहेत. जे असं वाटलं होतं की थोडासा कमी धावसंख्येचा हा स्कोरबोर्ड असेल, मात्र मधल्या फलंदाजांनी जी ताबडतोड फलंदाजी केली,
खास करून राकेश आणि अमितने त्यांच्या उत्स्फूर्त फलंदाजीच्या जोरावर 60+ धावा यावेळेस ऑन दी स्कोर वरती बघायला मिळत आहेत। अलॉंग दी कार्पेट एक चिकी सिंगल आपल्याला बघायला मिळते। 64 धावा ऑन दी स्कोर बोर्ड। अंतिम षटक प्रणय हाताळताना बघायला मिळत आहे। छोटासा रनअप त्यांचा पंचांना क्रॉस करत ओव्हर द विकेटच्या माध्यमातून सरळ बॅटने याही वेळेस ओहो परतावं लागलं असतं जर कॅरी केला असता सुरळीतरित्या चेंडू यष्ट्यांवरती लावला असता तर फलंदाजाला परतावं लागलं असतं। दुर्दैवाने हातात आला नाही चेंडू। एक चिकी सिंगल पुन्हा एकदा बघायला मिळते। फुल टॉस डिलिव्हरी ताकदीचा फटका निघून गेलाय चेंडू मंदिराच्या दिशेने येऊन जातील अर्धा डझन धावा षटकार। मध्ये जो फटका बघितला अतिशय नेत्रदीपक फलंदाजी। ओहो याही वेळेस पाठीमागे चेंडू निघून गेलाय। बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव षटकाची सांगता होते। 30 चेंडूचा खेळ करत अर्थात 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती लागल्यात त्या तब्बल 72 धावा आणि 30 चेंडू 73 धावांचे लक्ष्य आहे। वाटलं होतं की 55च्या आसपास हा स्कोरबोर्ड राहील, मात्र ज्या पद्धतीची फलंदाजी आहे ती मात्र कमालीची आहे। दोन्ही फलंदाजांनी खूप चांगल्या रीतीने स्कोरबोर्ड हलता ठेवण्यामध्ये चांगले कारगर साबित झाले आणि त्यांच्या या उत्स्फूर्त फलंदाजीच्या जोरावर या त्यांच्या फलंदाजांच्या दमछाक करणाऱ्या फलंदाजीच्या जोरावर ह्या 72 धावा आपण स्कोरवरती बघायला मिळत आहेत। आता 30 चेंडू आणि 73 धावांचे लक्ष्य आहे। बघूया काय कसल्या पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल। तत्पूर्वी विनंती असेल श्रीयांक 11 धामणपाडा सन्माननीय अतुलजी पाटील सर यांचा संघ तसेच आरो 11 धामणपाडा ओमकारजी शेलके सर यांचा संघ आज आपण पाहतोय या स्पर्धेसाठी याच असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अतुलजी पाटील सर पुरस्कृत श्रीयांक 11 संघ आपण पाहणार आहोत। त्यांच्या अपोजिट आरो 11 धामणपाडा ओमकारजी शेलके दोन्ही संघाचे संघनायक संघमालक यांना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे। कर्णधार आणि संघ मालक विनंती असेल दोघांनाही की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे। श्रीयांक 11 धामणपाडा श्री अतुलजी पाटील सर यांचा संघ पुरस्कृत आपण पाहणार आहोत। त्यांच्या समवेत आरो 11 धामणपाडा श्री ओमकारजी शेलके यांचा हा संघ असेल। दोन्ही संघ नायक दोन्ही संघ मालक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे। पांडवादेवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 आपण पाहतोय श्रीयांक 11 संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, तसेच आरो 11 संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित आहेत। आपण पाहतोय याच विभागातील असोसिएशन आणि त्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री अतुलजी पाटील सर त्यांच्या समवेत ओमकारजी शेलके सर नक्कीच इथे उपस्थित आहेत। मी सन्माननीय अमितजी पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा कौल करून घ्यायचा आहे। नाणेफेकीचा कौल करून घेत आहोत। हेड अँड टेल head is called Shriyank 11 and tail is come on the toss by Aro 11। नाणेफेकीचा कौल जिंकलाय कर्णधार काय डिसिजन असेल? बॉलिंग करू। 5 षटकांचा सामना आपण पाहतोय पांडवादेवी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये नक्कीच बहुचर्चित एके स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळल्याबद्दल? छान वाटतंय। आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? छान। नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय आरो 11 संघाने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। श्रीयांक 11 संघाचे कर्णधार आमच्या बाजूला आहेत। नाणेफेकीचा कौल जिंकला असतात तर काय डिसिजन असता? फिल्डिंग केली असते, पण आता तुमच्या मनाविरुद्ध होत आहे। तुम्हाला सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे। किती धावांचा टार्गेट सेट कराल? आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू। आणि असे कोणते फलंदाज आहेत त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय?
आमचे सगळे बॅट्समन चांगले आहेत, सगळ्यांकडून अपेक्षा. आरो 11 संघाकडून तुम्हाला कर्णधार पद दिलंय, आज या आयोजनाबद्दल काय वाटतंय? आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद. आपण जाऊयात या स्पर्धेमध्ये ज्या संघ मालकांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय ते श्रीयांक 11 धामणपाडा संघाचे संघ मालक आणि या विभागातील असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अतुलजी पाटील सर यांचा यथोचित मान सन्मान मी विनंती करेन पुन्हा एकदा. महाराष्ट्राचे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली सन्मान चिन्ह ट्रॉफी आणि मायेची उबदार शाल, नक्कीच आपण शाल टाकून घ्यायचं आधी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली सन्मान चिन्हाची ट्रॉफी आपण संघ मालक सन्माननीय अतुलजी पाटील साहेबांना यांना प्रदान करतोय. तसेच आरो 11 धामणपाडा संघाचे कर्णधार आणि संघ मालक ओमकारजी शेलके सरांना आपण ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित मान सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, नक्कीच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून नक्कीच आपण त्यांना सन्मान करत आहोत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देतोय. 19 जानेवारीला होणाऱ्या नक्कीच सर्व मराठी माणसांना सांगेन तयारीला लागा, कारण सर्व मराठ्यांचा बाप येतोय. आणि सर थांबायचं थोडस विनंती असेल, कारण का एक भव्य दिव्य टुर्नामेंट या स्पर्धेसाठी मला नक्कीच आमंत्रित केलंय. पण पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहिलात आणि पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपण अध्यक्ष आहात. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये? नक्कीच खूप छान वाटते. प्रथमतः मी या स्पर्धेचे ऑर्गनायझर म्हणजेच पांडवादेवी संघ, त्याचेच आमचा अमित असो बंड्या, तुषार म्हणजे पप्पू, अमोलदादा, परेश, अजून किती नावं घेऊ, या सर्वांचं मनापासून धन्यवाद करतोय की प्रथमतः त्यांनी मला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी यावर्षी चान्स दिला. त्याच्यानंतर मी अजून एक नक्की बोलेन की लीग ही पैसे कमवण्याचं साधन नाही आहे. लीग ही एखाद्या नवोदित खेळाडूंसाठी एक योग्य प्लॅटफॉर्म देण्याची ही एक संधी, जी नामी संधी या पांडवादेवी संघाकडनं म्हणजेच बंड्या असो, तुषार असो किंवा अमोलदा असो, परेश असो यांच्यामार्फत जी संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे मी प्रथमतः पांडवादेवी संघाला आणि या सर्व त्या संघाच्या टीमला हॅट्स ऑफ करतोय, सलाम करतोय. खरंच खूप हे छान मोठं कार्य करतायत आणि खरं बोलाल तर हे एक राजकीय कुठलं स्टँड नाही आहे. हे वैयक्तिक ही पोरं आणि हा संघ ही एक टुर्नामेंट भरवतोय आणि ती खरंच एक लाजवाब टुर्नामेंट होतोय. मी काल इथे हजर नव्हतो, परंतु यूट्यूबच्या मार्फत मी सर्व मॅचेस बघितल्या. एक योग्य नियोजन, योग्य पद्धतीने चाललेली ही टुर्नामेंट आहे आणि पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतोय पांडवादेवी संघाला आणि त्याच्या टीमला की खरंच एक खूप सुंदर असं कार्य चालू केलेलं आहे. आणि मी या एक असोसिएशनचा अध्यक्ष आणि या असोसिएशनमध्ये ही एक पांडवादेवी टीम, खरंच मला एक अभिमान वाटतोय की या टीमने एक एवढं मोठं कार्य हातात घेतलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ऐकलं सन्माननीय श्री अतुलजी पाटील सर यांच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केले. कसं सांगितलं त्यांनी की नावासाठी ना गावासाठी ही स्पर्धा फक्त असोसिएशनच्या खेळाडूंना पद मिळावं, एक चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व प्लॅटफॉर्म मिळावा, त्यासाठी त्यांनी आयोजित केलंय. धन्यवाद पूर्ण कमिटीचा मनापासून अतुल सर. ओमकार सर थांबायचं, तुमच्याकडनं सुद्धा 2 शब्द ऐकायला बरं वाटेल, कारण का पांडवादेवी प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि आज बहुचर्चित ही स्पर्धा आपण अलिबाग तालुक्यात अलिबागच्या पूर्ण बाहेर 194 देशामध्ये आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. कसं तुम्हाला सुद्धा वाटतंय? पहिलं तर पांडवादेवी टीमचं हार्दिक स्वागत आणि मला संधी दिल्याबद्दल या प्रीमियर लीगमध्ये त्यांचं खूप खूप आभारी आहे मी. आणि आयोजन बोलाल तर आयोजन खूप चांगलं आहे. यांची पहिली जी अंडरआर्म प्रीमियर लीग होती त्यामध्ये पण आम्हाला चान्स भेटलं होतं आणि यांचं आता हे ओरम क्रिकेटचे सामन्यांची प्रीमियर लीग त्यांनी चालू केली आहे, ते पण खूप आयोजन चांगलं आहे. आणि असेच त्यांनी नवीन नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी असेच प्रीमियर लीग चालू ठेवावी हीच इच्छा आहे शिवाचरणी. थँक्यू. थँक्यू सो मच अतुल सर. थँक्यू सो मच ओमकार सर. विश यू ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी कॉमेंटेटर्स हॅरी सरांकडे. धन्यवाद.
30 चेंडू 73 धावांचा पाठलाग करताना यावेळेस पारीचा आगाज केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती प्रीतमच्या बॅट्समधनं स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपल्याला चौकार बघायला मिळाला. युवा गोलंदाजी मार्कवरती हो यावेळेस सटीक गोलंदाजी. यावेळेस फलंदाजाला गुंगारा देऊन चेंडू जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू फेक आणि ही डॉट डिलिव्हरीज आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 2-3 षटकांमध्ये जर मागच्या पहिल्या इनिंगचा विचार केला तर पूर्णपणे अंकुश धावगतीवरती. त्यानंतर पुढच्या 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली ती मात्र काबिले तारीफ. जबरदस्त फलंदाजीचा नजारा पेश करत त्यात 72 धावा ऑन दी स्कोरवरती लावल्या गेल्यात. यावेळेस धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक जरी होत असली तरी देखील पळणं आता मात्र चालू ठेवायचं आहे. यावेळेस बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरीज येतात. 3 चेंडू टाकून झाले. 4 धावा ऑन दी स्कोरवरती बघायला मिळतात. असं म्हणतात की हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो. ती उम्मीद या सलामी वीरांच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी आहे. काय करतील दोन्ही फलंदाज. पहिलं षटक खूप चांगल्या रीतीने जरूर हाताळले. आता 2 चेंडू चांगले हाताळून झालेत. पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक्स बघायला मिळाला. मात्र त्यानंतर 2 डॉट डिलिव्हरीज बॅक टू बॅक. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म लेनचा चेंडू सोडून दिला. यावेळेस फलंदाजाने अनुमान काढला, अंदाज बांधला. वाटलं त्यांना की अवांतर धाव खात्यामध्ये जोडली जाईल आणि त्यामुळे इशारा येतोय पंचांचा. एक इट इज कॉल वाईड आणि 5 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. आता 3 चेंडू आणि 5 धावा. थोडासा शॉर्ट टर्म लेनचा चेंडू, ताकदीचा फटका, मिड विकेट रिझन मध्ये उडवून दिलाय चेंडूला. जबरदस्त स्ट्रोक्स. पांडवदेवी प्रीमियर लीगचा थरार अनुभवतोय आपण. पर्व 3रे आणि हा झंझावात सन 2025. जबरदस्त फलंदाजी. धन्यवाद डीजे बोल तेव्हा तू थांबत. बरोबर. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, याही वेळेस त्याच रिझन मध्ये मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल घेईल का झेल आणि टिपलाय राकेशने झेल. यावेळेस फलंदाज परततील नाखुश मायूस. आतमध्ये पोहोचलंय. काय म्हणता 25 चेंडू 62 धावा. दोन्ही मैदानाच्या आतमध्ये धुरंधर फलंदाज, धडाकेबाज फलंदाज मिस्टर किशोर नाईक आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस फक्त पंच केलं, दिशा गेलं गलीच्या दिशेने. यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव वर्जित केली जाते. षटकाची सांगता. एका षटकांच्या समाप्तीनंतर ऑन दी स्कोरबोर्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू 61 धावा आणि प्रति षटक जर विचार केला तर 15.25 ची सरासरी आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आली, त्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर 72 धावा या स्कोरवरती लावल्या गेल्यात. दुपारचं सत्र आहे त्यामुळे वेगाने चेंडू हा पळतो आपल्याला बघायला मिळतो. त्याचा पाठलाग करताना आता मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. गोलंदाज सचिन चेंडूला वळवण्यामध्ये त्यांचा देखील हातखंडा आहे, चांगलं स्किल आहे त्यांच्यामध्ये. 01 नंबरची जर्सी आणि दोन्ही
ॲज अ बॅटर आणि गोलंदाज एकाच टीम मधून खेळतात, त्यामुळे माहिती आहे एकमेकांचा खेळ, काय स्ट्रॅटेजी असेल फलंदाजाची गोलंदाजावरती आणि गोलंदाजाची फलंदाजासाठी कशा पद्धतीची रणनीती असेल. स्टंपच्या पाठीमागे चिकटून अगदी विकेट कीपर आपल्याला बघायला मिळतात. थोडासा स्लोअर, ओहो पडले, स्लिप झाले तरी देखील उमदा फटका बॅट्स मधनं स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये येतोय दमदार स्ट्रोक्स, देऊन जातात अर्धा डझन धावा, षटकार. बोली लावल्या वेळेस 23,500 पॉइंटला खरेदी केलेले फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर विनोद ज्यांच्या बॅट्समॅन स्क्वेअर लेग रिजन मध्ये मोठा स्ट्रोक्स बघायला मिळाला. ओहो याही वेळेस मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. इट इज एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. वेगाने धाव संख्या पुढे सरकते. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.2 षटक हाताळले झालेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15.25 ची सरासरी आणि त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती घणाघाती स्ट्रोक्स आपल्याला बघायला मिळेल. एक जबरदस्त बिग बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून, जबरदस्त फलंदाजीचा नजारा, एक आक्रमक रवैया दोन्ही टीमच्या माध्यमातून बघायला मिळाला. ओहो जबरदस्त स्ट्रोक्स, डोळ्यांचे पारणे फेडणारा स्विच हिट बघायला मिळतो. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल फटका, देऊन जातोय पुन्हा एकदा अर्धा डझन धावा. पांडवा देवी प्रीमियर लीगचा थरार, पर्व तिसरे, षटकार. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक्स, षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 25 धावा. षटक क्रमांक 2 मधील 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मिस्टर विनोद आणि किशोर नाईक यांना स्ट्राईक जरूर कमी मिळाली, मात्र सलामीचे फलंदाज ॲज अ विनोद आले होते. मात्र तदनंतर त्यांनी आपले रंग उधळायला सुरुवात केली. गोलंदाज सचिन सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, पुन्हा स्लोअर आणि ओळखलाय स्लोअर. डिक्लेअर झोन मध्ये जाईल का चेंडू, डिसिजन बघूयात आपण. येस, 1 धाव अर्जित केली जाईल. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. चांगला स्ट्रोक्स होता, बेमिसाल स्ट्रोक्स होता. या एका धावेने धावसंख्येत भर, 21 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, माफ करा 26 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. कमालीची फलंदाजी आणि टार्गेट सेट केलंय दोन्ही फलंदाजांनी. प्रत्येक चेंडूवरती आक्रमक रवैया त्यांच्या बॅट्समधनं बघायला मिळतो आणि सूझबूझ भरा क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक जबरदस्त पारी का आगाज. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सचिन सज्ज होत आहेत, पुन्हा एकदा विनोद सज्ज होत आहेत फलंदाजी करिता. पंचांना क्रॉस करत राऊंड द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी पुढे सरसावत. यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये येतोय ताकदीचा फटका, मोठा स्ट्रोक्स, देऊन जात आहेत पुन्हा एकदा अर्धा डझन धावा. दबावात्मक परिस्थिती यावेळेस आहे. एक मनोवैज्ञानिक दबाव गोलंदाजाच्या वरती आहे, कारण सचिन दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेत. त्यांनी 3 षटकार त्यांच्या या षटकामध्ये आलेत. 20 धावा बघायला मिळतात. विनोद मात्र कमालीची फलंदाजी करतायत. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा ऑन दी स्कोरबोर्ड. ओहो यावेळेस जरूर फुल टॉस डिलिव्हरी होती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता, मात्र बॅटची कडा घेत थांबवला चेंडू. यावेळेस डॉट डिलिव्हरी येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
टाइम सांगो एकदा किती झाला 11 मिनिटे 11 सेकंद पॉज केलं गेलंय. 1 मिनिट तुम्ही पाठी पुढे आहात. 9 मिनिटात 2 विकेट कंपल्सरी. आहे की 9 मिनिटांमध्ये 2 षटका हाताळायची आहेत, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. किती पाहिजेत? 50 का 51 पाहिजेत ना? नाही 40 तक पाहिजे. अरे सॉरी 32 झालं. 41 41 32 झालं ना? 43 41. अरे 18 चेंडू पहिले डिसिजन दिला ना रन आणि 41 धावा. 18 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष आहे. यावेळेस मार्जिन थोडंसं नक्कीच कमी झालंय आणि विनोद सारख्या फलंदाजांनी ज्या पद्धतीची फलंदाजी केली ती मात्र जबरदस्त होती. डोळ्यांचे पार नाही फेडणारी फलंदाजी. आता बऱ्याच अंशानंतर कालावधीनंतर विनोद यांना स्ट्राईक मिळते. षटक क्रमांक 3. ओहो जाऊ दिलंय, सोडू दिलंय. फसवा चेंडू जरूर होता, ओळखला परखला आणि सुरक्षित विकेट कीपरच्या हातामध्ये त्याला जाऊ दिला. कुठलीही छेडखानी यावेळेस बघायला मिळत नाहीये. किशोर नाईक यावेळेस बघायला मिळत आहेत. जबरदस्त म्हणजे संपूर्ण अलिबागकरांच्या गळ्यातील ताईत म्हणायला हरकत नाही. ताकदीचा फटका बसलाय. काय होईल? आहे का षटकार? आहे. इट इज कॉल षटकार. जबरदस्त स्ट्रोक्स. 6 धावा. असं वाटलं होतं फटका मिस टाइम आहे, मात्र जबरदस्त स्ट्रोक्स बघायला मिळाला. जेव्हा तुमची संधी होती, तुम्हारा कमाल तुम जानो अब हमारा कमाल हम जाने, तेच दाखवताना यावेळेस फलंदाज किशोर. पुढील चेंडू पुन्हा एकदा ताकदीचा, पुन्हा एकदा नजाकत भरा स्ट्रोक्स. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स येतोय 6 धावांसाठी. डॉट नंतर 2 बॅक टू बॅक षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत आणि पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने गोलंदाज विनय यांनी हाताळला होता. वेगाने धावसंख्या पुढे सरकतात या षटकारांनी. व याही वेळेस मात्र फटका फसलाय. हवेत चेंडू, आसमानी फटका आहे. विवेक चेंडूच्या खाली झेल घेतील आणि मोठी अडसर दूर यावेळेस. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रणय, जर्सी नंबर 17. 44 धावा ऑन दी स्कोर बोर्ड. इथून
इथून पुढे मॅच मध्ये टर्न येऊ शकतोय का? ओहो, यावेळेस पाठीमागे निघून गेला चेंडू. घोषित क्षेत्र. अशा एकूण 2 धावा. इथून पलटवार करण्याची नामी संधी आहे, कारण यावेळेस किशोर नाईक बाद झालेच. हे 40 धावा ऑन दी स्कोर वरती लागल्या गेल्यात. विनय षटक हाताळत आहेत. जी मोठी अडसर होती ते किशोर नाईक यांना बाद करण्यामध्ये त्यांना यश आले. जरूर 12 धावा खर्च केल्यात. मात्र एक अनमोल विकेट, महत्वाचा विकेट किशोर नाईक यांच्या माध्यमातून. त्यांचे अगर ते जर मैदानात असते तर अजून धुरंधर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली असती. मात्र मोठी अडसर दूर केली जाते आणि आता मात्र थोडीशी दबावात्मक परिस्थिती आहे. अजून एक विकेट जर इथून गेली ना तर मात्र अजून जबरदस्त मॅचचा माहोल हा बघायला मिळेल. मर्याई लेबी विरुद्ध युवराज 11 जबरदस्त बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करत 73 धावा जमवल्यात. त्यांचा पाठलाग यावेळेस बघायला मिळतो. 46 धावा. ओहो, यावेळेस जोरदार अपील. पाठी राहिले फलंदाज आणि परत डग आउट्स मध्ये नाखुश होऊन चांगला थ्रो. आणि आहेत 7:46 ला 6 माफ करा 6 मिनिटे न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर कुलदीप पोचलेत. काय झाला माहिती आहे? काय झालं माहिती बाकीशी चालूच नव्हता केला विनय चोरीला. त्याची मुलं असं आहे. काम 6 मिनिटाचं करतो ना. कुलदीप बॅट्समन, विवेक बॉलर. गोलंदाज विवेक. मिस्टर कुलदीप न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. बालपण जव्हार मध्ये गेलंय त्यांचं. यावेळेस झेल नामी संधी होती, टिपता आला नाहीये. आणि जेव्हा जेव्हा या फलंदाजाला संधी मिळाली तेव्हा तेव्हा मोठे स्ट्रोक्स त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. विनोद बायकोचे 4 आले. बायकोची फोन येतात या ना. इट इज कॉल वाईड. केला धावसंख्या पुढे सरकते 1 धावेने. 53 धावा. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. ओहो, याही वेळेस ताकदीचा स्ट्रोक्स. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव वर्जित केली जाईल. दहा चेंडू 19 धावा. मिस्टर कुलदीप यावेळेस फलंदाजी मार्क वरती आलेत. दर्यासारंग क्रिकेटचे मोठे सितारे म्हणून त्यांची ओळख आहे जव्हार मधील मिस्टर कुलदीप. यावेळेस काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. विवेक गोलंदाजी करतील. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता दबाव क्रिएट करतायत गोलंदाज या वेळेला. कारण का 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. कमालीची गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून.
यावेळेला शॉर्ट अँड पुल, यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कमालीचा फलंदाज यावेळेला करतोय, गोलंदाजाला गार, डीजेला संधी. स्वतः संघ मालक आज मैदानावरती षटकारांची आतिषबाजी करतायत. धावसंख्येत 6 वाढ, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या झाली धावफलकावरती 61. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12 जमिनीचा 7-12 आणि यावेळेला पुन्हा 7-12 वरती टोल केलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल टिपलाय. फलंदाज कुलदीप म्हात्रे बॅक टू द डक आउट. डीजे असेल. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. जर्सी नंबर 18 आपण पाहतोय गणेश आलेत. आज नक्कीच गणेश म्हणजे गणपती बाप्पाचं नाव, संकट मोचन, विघ्नहर्ता. या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील विनोद आणि गणेश यांच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. एक शानदार मॅच आपण पाहतोय. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पांडवदेवी प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा थरार. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. प्रारंभिक फलंदाज आपण पाहतोय विनोद यांच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. 6 चेंडू मध्ये 12 धावा लागवायच्या आहेत, प्राप्त करायच्या आहेत. आता गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज तेजस. हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये 12 धावा डिपेंड करायच्या आहेत, रोखायच्या आहेत. पण त्याच्यामध्ये यशस्वी होतील का? माझा जुना मला आहे ना जवाहरला घातलेला. चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला नक्कीच सुरुवात. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, पंच बघतायत पण मात्र बॉडीला स्पर्श करून जाणारा चेंडू. या सिरीज ऑफिशियल पंचांचं लक्ष किती आहे पहा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू गेलाय. बॉडीला ब्रश करून जाणारा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. यस, पंचाचा इशारा स्टंप वरून गेलेला आहे. यस, ऍब्सोल्युटली, नक्कीच जवळून गेलेला चेंडू, निर्धाव चेंडू. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता है. बच्चे में 5 गेंदे 12 रनों की जरूरत है. क्या इस मैच में विनोद शानदार बल्लेबाजी करते हुए इस मैच को जीताएंगे? इस बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास. बॉलर तेजस. और जरूर यहाँ पर देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा. बल्लेबाज आउट होते हुए, क्योंकि सेकेंड हाइटर में गेंद को कैच किया. गेंदबाज तेजस ने बल्ले को लगकर जरूर प्राप्त करते हुए यह सीरीज. और विकेट का पतन. 13 का फूल 17 की माला. झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला.
युवराज 11 टीम यहाँ पर थोड़ी सी हमें बैकफुट पर जाकर दिखाई देती हुई, क्योंकि गेंदबाजी करते हुए मरियाई लेबी टीम के गेंदबाज तेजस ने शानदार गेंदबाजी की। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए बच्चे में 4 गेंदे 12 रनों की आवश्यकता है। इक्वेशन अभी भी अगर एक बड़ा स्ट्रोक आता है ना तो जरूर मैच में रोमांचक होगा, उसमें कोई शक नहीं है, क्योंकि दोनों भी बल्लेबाज गणेश नाम से है। विघ्नहर्ता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। यस, स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। बार बार हम आपको वार्न कर रहे हैं, अगर ऑफिशियल अंपायर नाराज हो गए तो 2 रनों की पेनल्टी दी जाएगी। इस बार फिर से आड़े बल्ले से खेलते हुए यहाँ पर गेंद जाती हुई डिक्लेयर एरिया में, बचे हुए 3 गेंदे 11 रनों की आवश्यकता है। एक तरफ मरियाई लेबी वर्सेस युवराज 11। इस मैच में अगर 3 गेंदों में 11 रन बनेंगे तो बनेंगे बल्लेबाज हीरो, पर 0 से हीरो बनना है तो 3 गेंदों में 11 रन बनाने होंगे बैटर गणेश को। युवराज 11 टीम के लिए युवराज बनकर बल्लेबाजी करनी है। पर इस बार देखिए खराब फील्डिंग, इस बार देखिए कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली। जहां पर 1 रन की गुंजाइश नहीं थी वहां पर 2 रन मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा। स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 64 रन, बचे हुए 2 गेंदे और 9 रनों की आवश्यकता है। 2 गेंदे 9 रन, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला, इसी समीकरण को याद रखकर बल्लेबाजी करनी है। इस गेंद के ऊपर बड़ा प्रतिकार लाजमी है। इस बार फिर से बैक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राइव खेल दिया है, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। 1 गेंद और 7 रनों की आवश्यकता कंपलसरी। 1 गेंद 7 रन, चमत्कार को नमस्कार करना होगा, ओम बट स्वा कहना होगा। अगर गेंदबाज गलती करते हैं तो जरूर कुछ अलग हो सकता है। 1 गेंद 7 रनों की आवश्यकता, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला। क्या गेंदबाज गलती करेंगे? 1 गेंद 7 रन कंपलसरी है, तो अगर गेंदबाज गलती करेंगे तो उससे जरूर फायदा होगा। पर इस बार देखिए मिड ऑफ की दिशा में खेल दिया है, स्वीपर कवर में फील्डर है और इसी तरह से 6 रनों से इस मैच को जीत लिया है टीम मरियाई लेबी। हार्ड लक युवराज 11। तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे मास्टर। आज का प्लेयर ऑफ द मैच मरियाई लेबी टीम के खिलाड़ी जिन्होंने ऑलराउंडर कैटेगरी की बल्लेबाजी करते हुए शानदार रनों की बौछार की और गेंदबाजी करते हुए 12 रन डिपेंड किए, वही गेंदबाज तेजस कामत। प्लेयर ऑफ द मैच तेजस कामत।